आपणला कोणीच विरोधक नाही। आपण लोकांसाठी ज्याला काम करायचंय, ज्याची आमदारकी खासदारकी लोकांच्या प्रश्नासाठी असते, त्याला कोणीच विरोधक नसते। हे सगळे आपल्या कुटुंबातील माणसं आहेत। त्यामुळे निश्चित इथं काम आपण करावं आणि नामदार अजित पवार साहेबांचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आपण त्या माध्यमातून बळकट करावेत ही विनंती करतो। आणि अजितदादा पवार साहेब आपल्याला 2 मिनिटांमध्ये भाषण करणार आहेत। आपण सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात वरी करावा आणि अजितदादाचं भाषण ऐकलं। दादा बोला ना। राजू बोलतो दादा। हॅलो। एकनाथराव शिंदे साहेब उमेदवार आणि सर्व मान्यवर, राजू नवघरे, सर्व उपस्थित आजी माजी आमदार बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर मला स्वतःला तिथे यायचं होतं, परंतु इथं प्रचाराच्याच काही कार्यक्रमामुळे मला येता आलं नाही। त्याच्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याला सगळ्यांना यावेळेस तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान पद नरेंद्र मोदी साहेबांना मिळवून द्यायचंय। त्याकरता एक एक खासदार त्यांच्या विचाराचा निवडून गेला पाहिजे। त्याकरता मला हिंगोलीच्या तमाम जनतेला आग्रहाची नम्रतेची विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी साथ द्या। आता तुमच्या तिथले बरेचसे केटीवेलचे प्रश्न, बॅरेजचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, इतर महत्वाचे प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपल्याला निधी लागतो। राज्यामधलं एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी आपण राज्याचा निधी देऊ, परंतु एकट्या राज्याचा निधी कमी पडतो। त्याकरता केंद्राचा निधी आपल्याला मोदी साहेबांच्याकडून आणावा लागेल। त्याकरता मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार आपण निवडून दिला तर आपल्या हिंगोलीचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपल्याला अतिशय मदत होणार आहे। आणि म्हणून माहिती आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। बाकीची सगळी कामं करण्याच्या करता शिंदे साहेब आणि देवेंद्रजी आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करूच करू, परंतु देश पातळीवर सध्या 65% लोकांचं मत आहे की देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाले पाहिजे। त्याच्यामध्ये माझा मराठवाड्याचा हिंगोलीचा पण परिसर कुठं मागं राहू नये आणि तशा पद्धतीनं आपण आपलं पवित्र बहुमत मत उद्याच्या मतदानाच्या दिवशी द्यावं आणि चांगल्या मताधिक्याने आपण महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावं, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। आज मुख्यमंत्री महोदयाला पुन्हा